तांदूळाची उकड करू, टेस्टी अशी उकड। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। तांदूळाची उकड करण्यासाठी 1 वाटी साधारण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पहा, हे ताक आहे, आंबट नसलेले ताक 2 वाट्या आहेत आणि हे चांगलं घुसळून घेतलेलं आहे। तांदळाची उकड करण्यासाठी ताक आणि पीठ गरजेचं आहे आणि हे साहित्य घेतलेलं आहे। हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत 2, आलं किसून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेले आहेत, कढीपत्त्याची काही पानं, हिंग, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे आणि चांगलं तूप, साजूक तूप घेतलेलं आहे। ताक आहे, ताकामध्ये तांदळाचं पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत। तर ताकामध्ये पीठ घातलेलं आहे आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या राहायला नकोत, शिजताना ते सोपं होईल म्हणून ही ट्रिक आहे। आधीच आपण ताकामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान तयार झालेलं आहे। पहा, ताक आणि पीठ एकजीव झालेलं आहे आणि म्हणजे शिजतं लवकर आणि चांगलं तयार होतं। गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तेल घातलं तरी हरकत नाही। तूप चांगलं पातळ झालं की त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि जिरं घातलेलं आहे आणि आपण त्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं घालत आहोत, टेस्ट चांगली येते। कोथिंबीर घातली आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे। किसून घेतलेलं आलं 1 टेबलस्पून ते घातले, त्याने सुद्धा टेस्ट चांगली येते। ताजी अशी कोथिंबीर घातली आहे, ओल्या खोबऱ्याचे काही तुकडे घातलेले आहेत। ओलं खोबरं नसेल तरी हरकत नाही, कोरडं खोबरं घातलं, किसून घातलं तरी सुद्धा हरकत नाही। चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपण ताक आणि ते पीठ, ते एकत्र केलेलं मिश्रण ते घातलेलं आहे। पहा, आणि हे छान शिजवून घ्यायचं आहे। सतत हलवत आपण ते मिश्रण शिजवून घेणार आहोत। हे तांदूळाची उकड, त्यामुळे गुठळी होत नाहीत। थोडा हिंग देखील त्यामध्ये मी घातलेला आहे। गरजेनुसार, आपल्या आवडीनुसार थोडंसं पाणी त्यात घालायचं आहे, पण ही उकड अशी दाटसरच चांगली लागते। थोडंसं पाणी घालून ती शिजवून घ्यायची आहे। शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। मंद गॅसवर 5 मिनिटांमध्ये उकड चांगली शिजली जाते। चवीनुसार मीठ त्यामध्ये घातलेलं आहे। सर्व छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। उकड शिजली कसं समजायचं, तर ते पटपट असं पीठ उडायला लागतं आणि त्याचबरोबर त्या पिठावर छान अशी चमक येते, तेव्हा आपण समजायचं की उकड शिजलेली आहे। भूक लागलेली असताना पटकन होणारा असा हा पदार्थ आहे। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच तो आवडतो। पचायला सुद्धा हलका असा हा पदार्थ आहे। आपणही नक्की करून बघा। उकड छान शिजलेलीच आहे। पहा, गरम गरम खायला खूपच छान लागते। तर गरम खाताना चांगलं तूप घालून पुन्हा आपण ते खायचं। डिशमध्ये आता सर्व करून घेते आहे। पहा, निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, भजन आहे, आपण ते व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।